प्रकरण 27. धाडसी जुगी. जुगी ही 9-10 वर्षांची मुलगी बर का. ती आणि तिचे आई बाबा शेतातील झोपडीत राहत. तिचे आई बाबा शेतात काम करत. सायंकाळ झाली. जुगी अभ्यास करत बसली होती. झोपडी बाहेर कोकरू बांधले होते. झोपडीत येऊन आईने चुलीवर भात शिजवायला ठेवला. जुगीला भाताकडे लक्ष ठेवायला सांगितले आणि विहिरीवर पाणी आणायला गेली. तेवढ्यात कोकराचा बॅ बॅ असा ओरडण्याचा आवाज आला. तशी जुगी धावतच झोपडी बाहेर आली. तिला एक लांडगा दिसला. तो कोकराकडे येत होता. जुगी घाबरली. क्षणभर विचार केला. ती झटकन झोपडीत गेली. चुलीतील जळते लाकूड घेऊन बाहेर आली. लांडगा कोकरावर झडप घालणार इतक्या जुगीने जळते लाकूड लांडग्याच्या दिशेने फेकले. आगीला पाहून लांडगा घाबरला. तो पळाला. कोकराचा जीव वाचला. पळा पळा लांडगा पळा. जुगी जोर जोरात ओरडू लागली. तिच्या आवाजाने शेतात काम करणारे बाबा धावत आले. आईही आली. जुगीने त्यांना घडलेला प्रसंग सांगितला. आईने तिला जवळ घेतले. बाबांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला. जुगीच्या धाडसाची बातमी गावात पसरली. गावच्या सरपंचांनी तिची पाठ थोपटली. शाळेतील शिक्षकांनी, मुख्याध्यापकांनी तिच्या धाडसाचे कौतुक केले.